131. सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, म्हाडाची लौकिकता एक आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु म्हाडाच्या याच्यावरती ज्यावेळी सभापती नसतो, नॉन ऑफिशियल लोक नसतात, कशा प्रकारे कारभार हे म्हाडाच्या अंतर्गत होतो हे याच्या उदाहरण म्हणून दिसतोय. मी अर्धा मिनिटच घेणार आहेत, कारण उत्तरामध्येच मंत्री महोदयांनी स्पष्टीकरण करताना जर उत्तर अजून सुस्पष्ट केलं असतं तर मला असं वाटते मला बोलायची गरज लागली नसती. सभापती महोदय, कुठचीही शासन आला तरी देखील पंतप्रधान आवास योजना ही फ्लॅगशिप योजना असते. याच्या अगोदर आरेवाई योजना होती. 257 प्रकल्पाच्या अंतर्गत मंजुरी दिली. 11 प्रकल्पाला तरी परवानगी देण्याचं काम, प्रस्ताव आले 11ला देण्याचं काम केलं. सभापती महोदय, की या योजनेच्या अंतर्गत मंजुरी दिली, ग्रांट ऑलरेडी दिलं, त्याला FSI दिलं, ती योजनाच नाहीये सभापती महोदय. म्हणजे योजना फक्त कागदावरती देण्याचं काम केलं आणि आपल्या शासनाला, आपल्या म्हाडाला, आपल्या म्हाडाच्या एजन्सीला ते लक्षात आलं नाही. केंद्र ज्यावेळी सचिवांच्याकडे बैठक झाली, उपसचिवांनी सांगितलं की हे आवास योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही हे केलं नाही तर मला तुमची विजिलन्स कंप्लेंट करावी लागेल. या राज्याची बदनामी होण्याची वेळ आली होती. आणि असं झाल्यानंतर मग त्यांनी अहवाल मागवले. सभापती महोदय, उत्तरामध्ये अहवाल काय झालं त्यांनी सांगितलं, शासनाकडे दिलेल्या अहवालाची माहिती नाहीये. कोट्यवधी रुपयाचा शासनाचा आणि एवढी एक सर्वसामान्य लोकांची योजना आहे, त्यात उत्तरात तुम्ही जर बगल देणार असेल तर त्याला काय अर्थ राहणार नाही. मला स्पेसिफिक 2 प्रश्न आहे की या अहवाल शासनाकडे आलेला आहे, तो अहवाल काय, त्या अहवालाची कारवाई तुम्ही केली आहेत का, हा झाला एक प्रश्न. ज्यांनी अशा प्रकारे हा जो अनुदान म्हणजे योजनाच नाही परस्पर दिला, आणि सभापती महोदय माझी माहिती अशी आहे की करोडो रुपये, म्हणजे आता मी आकडा सांगितलं 500 200 तर ते मोठा दिसेल, मी त्यात जात नाही, कोटीवधी रुपयाचा हा नुकसान झाले. अशा अधिकाऱ्यांवरती आपण काय कारवाई करणार आहात का? आणि अशा ह्या ज्या योजना आहेत हे सरसकट होत आहेत. सभापती महोदय, 2 लाख घरांची योजनाची मान्यता देतोय आपण, आज फक्त 11 प्रकल्पाला होतोय. पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, टिटवाळा या सर्व ठिकाणी हे भ्रष्टाचार झालेला आहे. या संबंधित भ्रष्टाचार पुढच्या काळामध्ये होऊ नये म्हणून सभापती महोदय आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय संपूर्ण या म्हाडाच्या बाबतीतला आढावा घेण्याची गरज आता झालेली आहे, कारण म्हाडा कोणाच्याच कंट्रोलमध्ये राहिले नाही, मंत्र्यांचंही ऐकत नाही. म्हणून हे 2 प्रश्नाच्या बाबतीत आपण काय कारवाई करणार आहात? माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सचिन भाऊ म्हणतात त्याप्रमाणे जो काही या संदर्भातला अहवाल म्हाडाकडनं राज्य सरकारकडे प्राप्त झालेला आहे तो नुकताच 6/3/2025 ला आताच या ठिकाणी तो प्राप्त झालेला आहे. आणि त्या अहवालानुसार आपल्याला त्याची मुद्देनिहाय म्हणजे त्याला जबाबदारी कुणावर निश्चित केलेली आहे. आणि काही ठिकाणी म्हाडानं जेव्हा अशा पद्धतीनं काही विकासकांना तो मॅचिंग ग्रँटचा पैसा, म्हाडाची अमाऊंट, केंद्राची अमाऊंट आणि राज्याचा अमाऊंट प्लस भाऊ म्हणतात तसं काही FSIच्या सवलती दिल्या, याच्यात त्या अहवालामध्ये तो मुद्देनिहाय कुठल्या प्रकल्पातला कुठल्या मुद्द्यासाठी अशा पद्धतीनं निधी दिला ह्याची सगळ्याची छाननी 2 महिन्याच्या आत मंत्रालय स्तरावर अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण यांच्या मार्फत या ठिकाणी केली जाईल. आणि या संदर्भामध्ये काही प्रकल्पांमध्ये म्हणजे मी जेव्हा याचं ब्रीफिंग घेतलं तेव्हा काही प्रकल्पांमध्ये समायोजन म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्या जागेवरच्या प्रकल्पासाठी आपण या विकासकाला निधी दिला त्याच्याऐवजी दुसऱ्या जागेमध्ये त्याचा प्रकल्प सुरू आहे, त्याच्या समायोजनाची विनंती सुद्धा काही विकासकांनी केलेली आहे. तर समायोजन करता येतंय का तेवढ्याच घरांचं ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्यांनी विनंती केलेली आहे. अजून आपण त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही, पण ते समायोजन करून त्या ठिकाणी लोकांना लवकर घरं कशी मिळतील. समजा हा प्रकल्प डिले झाला तर पुन्हा नवीन विकासक बघण्यापेक्षा त्याच्या उपलब्ध असणाऱ्या दुसऱ्या जागेच्या बदल्यात जर ते समायोजन करता आलं तर तेही करण्याचा विचार आहे. आणि या प्रकरणात माननीय गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांच्याकडे अधिवेशन संपल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाची प्रकरणाची प्रकल्पनिहाय त्याला जबाबदार कोण आहे या अनुषंगानं एक सादरीकरण केलं जाईल. आणि जर कोणी दोषी असेल तर जबाबदारी निश्चित त्याच्यावर केली जाईल. अमोल मिटकरी.